आत्तापर्यंत प्रेमासाठी वाटेल ते करणारे प्रेमवीर प्रेमिका तुम्ही पाहिले असतील, पण बिहारमधून लव्ह मॅरेजची एक अशी घटना समोर आली आहे, जिला ऐकून कोणालाही धक्का बसेल. प्रेमात पूर्णपणे आंधळी झालेल्या या महिलेचा प्रताप बघून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. तर चला जाणून घेऊया नक्की ही घटना आहे तरी काय. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळूनच जाईल. सो लेट्स अनकव्हर द डार्क माइंड्स बिहाइंड द बिहार लव्ह स्टोरी. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे, फोटोत दिसणाऱ्या महिलेने या मुलाशी प्रेमविवाह केला आहे. पण धक्केदायक गोष्ट म्हणजे प्रेमात आंधळ्या झालेल्या या महिलेने आपल्या दीराच्या मुलाशी म्हणजे आपल्या पुतण्याशीच लग्न केलं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. फोटोत दिसणाऱ्या त्या मुलाची ती महिला काकू लागते आणि तो तिचा पुतण्या. म्हणजे चक्क काकी आणि भतीजाने एकमेकांशीच लग्न करून टाकलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे काकूच्या या लग्नाला काका म्हणजेच त्या महिलेचा पती सुद्धा उपस्थित होता. काकांसमोरच पुतण्याने काकीला वरमाला घातली. नात्यांना काळिमा फासणाऱ्या या घटनेची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या कलियुगात खूप काही विचित्र घडताना दिसतंय, पण असं काही बघायला भेटेल याचं कोणी विचारही केला नसेल की काकू आणि पुतण्यानेच एकमेकांशी लग्न करून टाकावं. ही घटना बिहारमधील जुमई जिल्ह्यातील सदर पोलीस ठाणे क्षेत्रातील सिकहरिया या गावात हा प्रकार घडला होता. ही घटना शुक्रवारी 20 जून 2025 रोजी समोर आली. गावातल्याच एका मंदिरामध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. याबाबत अधिक माहिती अशी की 2021 मध्ये विशाल दुबे यांच्यासोबत आयुषीचं लग्न झालं होतं. याबाबत धक्केदायक बाब म्हणजे आयुषीला 3 वर्षांची मुलगी सुद्धा आहे. आयुषीच्या पहिल्या लग्नानंतर काही दिवसांनी विशालच्या शेजारी राहणारा त्याचाच पुतण्या सचिन बरोबर त्याच्यासोबत त्याच्या काकूचे म्हणजेच आयुषीचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्या दोघांची भेटीगाठी होणे, लपून-छपून कॉलवर बोलणं हा प्रकार गेली 2 वर्ष सुरूच होता. त्या दोघांच्या कुटुंबियांना नकळत ते दोघं एकमेकांवर एखाद्या नवीन लव्हरसारखं प्रेम करायला लागले होते. या काकू आणि पुतण्याच्या प्रेमसंबंधाची गोष्ट तेव्हा समोर आली, जेव्हा हे दोघं एकमेकांसोबत एक दिवशी पळून गेले. त्यानंतर विशाल याने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. त्याचवेळी आयुषी हिने जुमई कोर्टात आपल्या पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. एवढंच नाही तर आयुषी किती खालच्या थराला जाऊ शकते हे तुम्हाला आता कळेल. तिने विशाल आणि तिच्या मुलीला सुद्धा स्वीकारण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यानंतर शेवटी त्या दोघांमध्ये समझोता झाल्यानंतर तिने चक्क विशालच्याच कुटुंबियांच्या साक्षीने सचिन सोबत लग्नच केले. यावेळी तिथे आयुषीचा पती विशाल सुद्धा हजर होता. सचिन दुबे हा आयुषीचा नात्याने पुतण्या लागतो व तो शेजारीच राहत होता. सुरुवातीला सोशल मीडियातून त्यांचे चॅटिंग होत असे, पण हळूहळू दोघांमध्ये प्रेम सुरू झाले आणि त्यांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला. आता याबाबत सचिन दुबे याची प्रतिक्रिया समोर आली आहे. तो म्हणतो की मी व आयुषी गेली 2 वर्ष एकमेकांवर खूप जास्त प्रेम करत होतो. आता आमच्या लग्नामुळे आमच्या नात्याला नाव मिळाले आहे. मी आयुषीला जीवनभर आनंदी ठेवीन, असंही त्याने म्हटलं आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या विचित्र घटनेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काळजी घ्या आणि बघत रहा डार्क माइंड्स.